हा, हरे कृष्ण. तर श्रीमद भागवतम स्कंद 4 अध्याय 4 आणि श्लोक क्रमांक आपण आज 30 बघणार आहोत. या अध्यायाचं नाव आहे सतीचा देहत्याग. आतापर्यंत आपण काय पाहिलं, काय सुरू आहे? सतीने देहत्याग केलेला आहे आणि त्यामुळे काय झालंय, 28व्या श्लोकात बघितलं की सगळ्या विश्वामध्ये हाहाकार माजला. एकदम सगळे देवता सगळे जण बघायला लागले की काय झालं. विभिन्न ग्रहांवरच्या देवतांच्या समाजामध्ये हाहाकार झाला आणि सगळे चर्चा करायला लागले की का असं शिवाच्या पत्नीने या सतीने शरीराचा त्याग केला. हा, तर मग 29व्या श्लोकात सांगितलंय की त्या चर्चांमध्ये काय आलं की प्रजापती दक्ष होते, ते इतके मोठे हे आहेत, प्रजापती आहेत, पालनकर्ता आहेत, तर मग त्यांनी आपल्या कन्येचा सतीचा असा अनादर का केला असं वगैरे चर्चा सुरू आहे. आणि मग आता 30वा श्लोक, आज आपण 30वा बघणार आहोत. ठीक आहे. तर 30व्याचं भाषांतर आहे, दक्ष अतिशय कठोर आणि पाषाण हृदयी असल्यामुळे स्वतःला ब्राह्मण म्हणवून घेण्यास सर्वथा अपात्र आहे आणि त्याने आपल्या कन्येचा घोर अपराध केल्यामुळे, तिला देहत्यागापासून परावृत्त न केल्यामुळे आणि पुरुषोत्तम भगवंतांचा तीव्र मत्सर केल्यामुळे त्याची सर्वत्र दुष्कीर्ती पसरेल. हे सगळ्या चर्चा चालू आहेत. तर त्या चर्चांमध्ये काय आलंय की दक्ष कसा आहे, कठोर आहे आणि पाषाण हृदय आहे, त्याचं हृदय कोमल नाहीये. त्यामुळे त्यांना स्वतःला त्यांनी काय म्हणू नये, ब्राह्मण म्हणवण्यास तो अपात्र आहे. कारण आपण ब्राह्मणाचे गुण पाहिले होते. ब्राह्मणाचे गुण भगवद्गीतेत 18व्या अध्यायात येतात. त्यात काय आहे, ब्राह्मणाला पीसफुल म्हणजे शांत पाहिजे, मग तपस्या करणारा हवा, त्याच्यात पावित्र्य हवं, सहनशीलता हवा, नंतर तो प्रामाणिक पाहिजे, तो आध्यात्मिक ज्ञानाने पूर्ण पाहिजे, तो बुद्धिमान पाहिजे, धार्मिक पाहिजे, असं सगळं गुण पाहिजे. पण इथे दक्षाने काय केलं, असं काहीच कोमलता हृदयाची वगैरे काहीच नाही दाखवलं, इंद्रिय संयम नाही दाखवला. त्यामुळे इथे म्हटलं गेलंय की हा स्वतःला ब्राह्मण म्हणून घेण्यास अपात्र आहे. आणि त्याने काय केलंय, आपल्या कन्येचा सतीचा घोर अपराध केलाय. तिला देहत्यागापासून परावृत्त पण केलं नाही. आणि त्यांनी काय केलं, पुरुषोत्तम भगवंतांचा तीव्र मत्सर केला. म्हणजे काय आहे, आता शिवजी कोण आहेत, हे भगवान श्रीकृष्णांचे तमोगुणाचे अवतार आहेत की नाही. त्यामुळे काय, शिवजींचा असा मत्सर केला, त्यामुळे आता दक्षाची सर्वत्र दुष्कीर्ती पसरेल असं सांगण्यात आलं. तात्पर्यात आपण वाचूया. प्रभुपाद म्हणतात, दक्षाचे वर्णन येथे अत्यंत कठोर हृदयी आणि म्हणून ब्राह्मण म्हणवून घेण्यास अपात्र असे केले आहे. ते आपण बघितलं, ब्राह्मणातले कोणतेही गुण त्यांनी दर्शवले नाहीत म्हणून. काही भाष्यकारांनी ब्रह्मदृक्, इथे जर तुम्ही 30व्या श्लोकाची पहिली ओळीचं शेवटी बघितलं तर ब्रह्मदृक्च असं येतं. त्याचा अर्थ काय आहे, ब्रह्मबंधू अर्थात ब्राह्मणाचा मित्र असं सांगितलं जातं. ब्राह्मण कुटुंबात जन्मास आले पण ब्राह्मणत्वाची पात्रता नसलेल्या मनुष्यास ब्रह्मबंधू म्हटले जाते. ब्राह्मण सामान्यतः अत्यंत मृदू हृदयी आणि सहनशील असतात. त्यांच्यामध्ये मन आणि इंद्रिय नियंत्रित करण्याचं सामर्थ्य असतं. पण दक्ष कसा होता, मुळीच संयमी नव्हता. आपला जावई शंकर याने आसनावरून उठून उभे राहून आपल्याला आदर दाखवण्याची औपचारिकता पाळली नाही. या क्षुल्लक कारणासाठी दक्ष इतका क्रोधित आणि पाषाण हृदयी झाला की त्याने आपल्या लाडक्या कन्येचा मृत्यूही सहन केला. ते काय म्हटलेलं आहे, दक्ष कसा झाला आहे, दक्षाला इतका क्रोध आला, काय त्याला वाटलं की माझ्या जावयाने माझा अनादर केला आहे. त्यामुळे त्यांनी अशा एवढ्या क्षुल्लक कारणासाठी तो क्रोधित आणि पाषाण हृदयी झाला आणि लाडकी कन्येचा मृत्यूही त्यांनी काय केला, सहन केला. इतका तो हे झाला, त्याच्या हृदयाला काहीच वाटलं नाही, त्याला अजिबात वाईट वाटलं नाही.
सतीने पित्याचे म्हणजे दक्षाचे निमंत्रण नसतानाही माहेरी येऊन जावई तथा सासरे म्हणजे शंकर आणि दक्ष यांच्यातील अपसमज दूर करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. सतीने आपल्या परीने सर्व प्रयत्न केला. सती माहेरी आली त्यावेळी तरी दक्षाने भूतकाळातील सर्व अपसमज बाजूला ठेवून तिचे यथायोग्य स्वागत करायला हवे होते. दक्षाकडून काय अपेक्षा होती? प्रभुपाद म्हणतात की दक्ष हा बाबा आहे, तर त्यांनी सगळे पूर्वी काय झालेले अपसमज आहेत, गैरसमज आहेत ते बाजूला ठेवून आपल्या मुलीचं व्यवस्थित स्वागत करायला हवं होतं. पण तो अतिशय पाषाण हृदयी आहे की त्याला आर्य वा ब्राह्मण म्हणून संबोधण्यासही तो पात्र नव्हता. ते प्रभुपाद काय म्हणतात, तो त्याला आर्य म्हणूनही संबोधण्यास म्हणजे आर्यही नव्हता तो असं म्हणतात. तर आर्याचा अर्थ भगवद्गीतेत जर आपण 2.2 दुसऱ्या अध्यायातला दुसरा श्लोक जर बघितला तर त्यात येतं अनार्य जुष्टम स्वर्गम कीर्तिम करम अर्जुनम. तर त्याच्यात काय येतं, अनार्य म्हणजे काय, ज्यांना जीवनाचे मूल्य कळत नाही तो. म्हणजे आर्य म्हणजे काय, जीवनाचे मूल्य कळलेला. मूल्य म्हणजे काय, उद्देश. आपल्या मनुष्य जीवनाचा उद्देश काय आहे, भगवंतांना जाणणं, भगवंतांवर प्रेम करणं, भगवंतांची सेवा करणं, स्वतःला शरीर नाही आत्मा समजणं नाही, भगवंतांशी संबंध जोडणं. पण हा शारीरिक स्तरावर असल्यामुळे प्रभुपाद इथे म्हणतात की आणि त्याला आपल्या जीवनाचा उद्देशच कळलेला नाही म्हणून त्याला आर्य किंवा ब्राह्मण समजण्यास तो पात्र नव्हता, दक्षाबद्दल म्हणतात. अशा प्रकारे त्याची अपकीर्ती अद्यापही चालूच आहे. इथे जसं 30व्या श्लोकाच्या भाषांतरात शेवटचं वाक्य काय आहे की त्याची सर्वत्रच दुष्कीर्ती पसरेल. त्यामुळे प्रभुपाद म्हणतात की त्याने एवढा अपमान केला होता की त्याची अपकीर्ती अजूनही सुरू आहे. त्याच्याबद्दल नेहमी बोललं जातं की दक्षाने असं केलं होतं. दक्ष या शब्दाचा अर्थ काय आहे, निष्णांत वा कुशल. आणि लक्षावधी संततीस जन्म देण्याची क्षमता त्याच्यामध्ये असल्यामुळे त्याला दक्ष असे नाव देण्यात आले होते. दक्ष होता प्रजापती दक्ष. लैंगिक उपभोग घेण्याची प्रबळ प्रवृत्ती असलेले आणि भौतिकवादी असलेले लोक अल्पशी देखील प्रतिष्ठा गमाविल्यामुळे इतके कठोर हृदयी होतात की त्यामुळे ते आपल्या मुलांचाही मृत्यू सहन करतात. शेवटच्या वेळी प्रभुपाद म्हणतात की भौतिक लोभाने जे आसक्त झालेले लोक आहेत त्यांना आपली पूजा, लाभ, प्रतिष्ठा, मान, सन्मान याच्याशी इतका लगाव असतो, इतकं आकर्षण असतं, इतके ते त्याच्याशी कनेक्टेड असतात, आसक्त असतात की ते जर गमावलं, त्याच्यावर जर कोणी हे आणला, रोखठोक आणली तर काय करतात, ते एकदम कठोर हृदयी होतात. मग त्यामुळे ते आपल्या मुलांचाही मृत्यू सहन करतात. ठीक आहे. तर 30व्या श्लोकाबद्दल काही शंका आहे का पुढे जायचं? जेव्हा 31व्याचं भाषांतर. जेव्हा लोक आपापसात सतीच्या अद्भुत स्वेच्छामरणाची चर्चा करीत होते. कोणती चर्चा? ही जी आता आपण ऐकली ती. कसं आहे सतीचं स्वेच्छामरण, कसं आहे, अद्भुत आहे, असं कोणी पाहिलंच नव्हतं. आणि स्वतः तिने हे स्वीकारलं म्हणून त्याला म्हणतात स्व इच्छामरण, स्वेच्छामरण. याच्याबद्दल चर्चा करत होते. तेव्हा काय घडलं ते सांगतात इथे की तेव्हा तिच्या समवेत तिच्या बरोबर आलेल्या सेवकांनी आपली शस्त्रे उगारून दक्षाचा वध करण्यासाठी स्वतःला सिद्ध केलं. तेव्हा काय झालं की जे सती बरोबर अनेक सेवक आले होते, नंदी वगैरे सगळे आले होते, शिवजींचे जे सहकारी आहेत, त्यांनी काय केलं, आपापली शस्त्र उगारली. ते रागावले, आपली स्वामींची पत्नी आहे तिने देह सोडला आहे बघून त्यांना खूप दुःख झालं आणि त्यांनी काय केलं, आपली शस्त्र उगारली आणि दक्षाचा वध करण्यासाठी स्वतःला त्यांनी सिद्ध केलं, तयार झाले सगळे. तात्पर्य, सती समवेत आलेले सेवक तिचे सर्व संकटांपासून रक्षण करण्यासाठी आले होते. शिवजींनी त्याच्यासाठीच त्यांना पाठवलं होतं की एकटी चालली आहे सती म्हणून, तिच्या बरोबर जा तुम्ही आणि तिचे रक्षण करा. परंतु त्यांना आपल्या स्वामीच्या भार्येचे रक्षण करता न आल्यामुळे त्यांनी तिच्यासाठी मरण पत्करण्याचे ठरविले.
म्हणजे हे जे सेवक आहेत त्यांना काय आज्ञा होती त्यांच्या स्वामींकडून की तिचं रक्षण करा, सती देवींचं. पण आपल्या स्वामींच्या पत्नीचं आपण रक्षण केलं नाही, आपल्या स्वामींच्या आज्ञेचं पालन केलं नाही आपण. याच्यासाठी त्यांना खूप दुःख झालं आणि त्यांनी ठरवलं की आता काय करायचं आपण, की आपल्या स्वामीच्या भार्येने मरण म्हणजे तिने देह सोडलाय तर आपण काय करायचं, आपण पण मरून जायचं आता. पण आपण मरण्याआधी काय करायचं, आपल्या सती जी आहे शिवजींची पत्नी, तिच्या मृत्यूस कारण कोण आहे तर तिचे पिता दक्ष, त्यांची आपण हत्या करायची असं त्यांनी ठरवलं. आपल्या स्वामींचे रक्षण करणे हे सेवकाचे कर्तव्य असते आणि स्वामीचे रक्षण करण्यात ते जर अयशस्वी झाले तर स्वेच्छेने मृत्यू पत्करणे हे त्यांचे कर्तव्य असते. कारण स्वामी वर अवलंबून असतो पूर्णपणे सेवक. तर जर स्वामीच राहिला नाही तर काय होतं, तो सेवक ही स्वेच्छेने मृत्यू पत्करतो. पुढे जायचं 32वा श्लोक. माताजी काय शंका आहे काय? ठीक आहे. 32वा श्लोक. तर ते वेगाने पुढे आले म्हणजे कोण, जे सती बरोबर आले होते, जे सेवक होते ते वेगाने पुढे आले. परंतु भृगुमुनींनी उत्पन्न झालेले संकट पाहिले आणि यज्ञाग्नीच्या दक्षिण बाजूस आहुती अर्पण करून यजुर्वेदातील मंत्रांचे त्वरित उच्चारण केले, ज्याद्वारे यज्ञकर्माचे विध्वंसक मारले जाणार होते. आता काय आहे, भृगुमुनींनी पाहिलं की आता हे सगळे जे शिवजींचे सहकारी आहेत जे ते काय आहेत, वेगाने पुढे आले. म्हणजे काय करणार, ते यज्ञात कोणाला तरी त्रास देणार. त्यामुळे भृगुजी मुनी आहेत. भृगुमुनी म्हणजे कोण, दक्षाचे भाऊ, यज्ञ करणारे ब्राह्मणांमधले ते पण होते. भृगुमुनींनी हे पाहिलं संकट आणि लगेच काय केलं त्यांनी, यज्ञस्थळ असतं ना, त्या यज्ञ अग्नीच्या दक्षिण बाजूला त्यांनी यजुर्वेदातलं मंत्र म्हटलं आणि आहुती अर्पण केली. ते आहुती आणि काय केलं, मंत्रांचं उच्चारण केलं. असे मंत्र म्हटले की ज्या मंत्रांनी काय घडणार होतं, यज्ञकर्माचे विध्वंसक मारले जाणार होते. यज्ञकर्मांचे विध्वंसक म्हणजे कोण, हे जे यज्ञ आहे सुरू त्याचा जे विध्वंसक, नाश करायला जे येणार आलेले आहेत त्यांचं काय होणार होतं, नाश होणार होता. ठीक आहे. हो. आता तात्पर्य, वेदांमधील सामर्थ्यशाली मंत्रांचे एक उदाहरण येथे आढळते. वेदोक्त मंत्रांचे उच्चारण केले असता आश्चर्यकारक गोष्टी घडू शकतात. तर प्रभुपाद तेव्हाच उदाहरण सांगतात काय, की तेव्हा काय होत होतं की मंत्रांनी काय काय करू शकत होते ते आपण आताच पाहिलं की असे हे निघणार आहेत विध्वंसक वगैरे. तर इतके वेदांचे मंत्र कसे आहेत, सामर्थ्यशाली आहेत. वेदोक्त मंत्र म्हणजे वेदांमध्ये सांगितलेले मंत्र आहेत, त्यांचं जर व्यवस्थित उच्चारण केलं तर आश्चर्यकारक गोष्टी घडू शकतात. पण आता इथे कसं आहे, वर्तमान आता जे आहे, आता जे कलियुग चालू आहे त्यात मंत्रांचे अचूकपणे उच्चारण करणारे कुशल ब्राह्मण आढळणे शक्य नाही. प्रभुपाद काय म्हणतात, ते इतके कठीण श्लोक असतात आणि ते जसेच्या तसे उच्चारणारे ब्राह्मण सुद्धा, कुशल ब्राह्मण असे आढळणे अशक्य आहे. म्हणून वेदांमध्ये सांगितलेले सर्व यज्ञ या युगामध्ये म्हणजे या कलियुगामध्ये कसे आहेत, निषिद्ध आहेत. निषिद्ध म्हणजे काय, हरिबोल. निषिद्ध म्हणजे काय, करू नये असं सांगितलेलं आहे. का, कारण की तसे यज्ञ करण्यासाठी एकतर ब्राह्मण नाही, ते यज्ञ करण्यासाठी लाखो 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 रुपये लागतात आणि शुद्ध तूप लागतं आणि बऱ्याच गोष्टी लागतात. ते सगळं काही आपल्याकडे नाही. त्यामुळे या कलियुगासाठी काय सांगितलेलं आहे, एकमेव यज्ञ म्हणजे हरे कृष्ण या महामंत्राचं कीर्तन सांगितलेलं आहे. कारण या युगात म्हणजे या कलियुगात यज्ञ करण्यासाठी आवश्यक असलेल्या धनाचा संचय करणे शक्य नाही. मग अचूकपणे मंत्रोच्चार करण्यास कुशल असणाऱ्या ब्राह्मणांविषयी बोलावयासच नको. प्रभुपाद काय म्हणतात, ते धनच नाही आपल्याकडे एवढे मोठे मोठे यज्ञ करायला,
तर आणि मग त्याचे तसे अचूकपणे मंत्रोच्चारण करणारे ब्राह्मण त्यांच्याविषयी काय बोलावे कलियुगात, तर तेही नाहीयेत. ठीक आहे, ह्याच्याबद्दल काही शंका आहे का? 33व्या श्लोकाला जायचं, हो. पुढे जायचं. 33व्या श्लोकाचं भाषांतर. भृगु मुनींनी जेव्हा अग्नीमध्ये आहुती अर्पण केल्या तेव्हा ऋभू नामक सहस्त्रावधी देव विनाविलंब प्रकट झाले. जसं यांनी भृगु मुनींनी काय केलं, यज्ञामध्ये आहुती घातली आणि मंत्रांचं उच्चारण केलं, त्याबरोबर ऋभू नावाचे हजारो देव प्रकट झाले, विनाविलंब म्हणजे त्वरित प्रकट झाले. आणि त्यांनी सोमदेव अर्थात चंद्रांकडून शक्ती प्राप्त केलेली असल्यामुळे ते सर्व अतिशय सामर्थ्यशाली होते. तात्पर्य, या ठिकाणी म्हटले आहे की यज्ञामध्ये आहुती अर्पण केल्यामुळे आणि यजुर्वेदातील मंत्रांचे उच्चारण केल्यामुळे ऋभू नामक सहस्रावधी देव प्रकट झाले. ऋभू मुनींसारखे ब्राह्मण इतके सामर्थ्यशाली होते की ते वेदोक्त मंत्रांच्या केवळ उच्चारणाद्वारे अशा सामर्थ्यशाली देवांची निर्मिती करीत असत. म्हणजे ब्राह्मण पण कसे होते, अतिशय सामर्थ्यशाली होते, म्हणून ते असं करू शकायचे. असे वैदिक मंत्र अजूनही अस्तित्वात आहेत. असे वैदिक मंत्र अजूनही वेदांमध्ये अस्तित्वात आहेत, पण त्यांचे अचूक उच्चारण करणारे ब्राह्मण मात्र उपलब्ध नाही कलियुगामध्ये. आता वेदोक्त मंत्रांचे, गायत्री मंत्रांचे अथवा ऋग मंत्रांचे उच्चारण करून मनुष्य इच्छित फळ प्राप्त करू शकतो. काय आहे हे जे वेदांमधले जे मंत्र दिले आहेत किंवा गायत्री मंत्र आहे किंवा ऋग मंत्र आहे, ह्यांचं उच्चारण व्यवस्थितरित्या करून मनुष्य काय करू शकतो, इच्छित फळ प्राप्त करू शकतो. चैतन्य महाप्रभूंनी मात्र कलियुगासाठी काय दिलेलं आहे, वर्तमान कलियुगामध्ये मनुष्य केवळ हरे कृष्ण महामंत्राचे उच्चारण करून परमपूर्णत्व प्राप्त करू शकतो. परमपूर्णत्व मनुष्याचं काय आहे, कोण सांगेल उत्तर? हरी बोल. महामंत्राचे उच्चारण. हा नाही, पण त्यांनी काय होणार, पूर्णत्व म्हणजे काय होणार, भगवंतांची भक्ती प्राप्त होईल, आपल्याला भगवंतांबद्दल प्रेम प्राप्त होईल. ठीक आहे. आता 34वा श्लोक. बाकी काही शंका नाहीये ना, पुढे जायचं. 34वा श्लोक भाषांतर. जेव्हा त्या ऋभू देवांनी यज्ञ अग्नीतील अर्धवट जळालेल्या काष्ठांनी भूते आणि गुह्यक यांच्यावर आक्रमण केले तेव्हा सतीचे हे सर्व रक्षक भिन्न भिन्न दिशांना पळाले आणि दिसेनासे झाले. आता एक सांगते, जेव्हा आपण भागवतम वाचतो किंवा कोणतेही ग्रंथ वाचतो, कोणत्याही लीला वाचतो ना, तेव्हा आपण नुसत्या त्या वाचायच्या नाहीत किंवा नुसत्या ऐकायच्या नाहीत, तर आपण चिंतन करायचं त्याच्याबद्दल. जसं आता तुम्ही ऐकतायत ना, तर मध्येच डोळे मिटा तुम्ही आता आणि असं कल्पना करा की तुमच्या समोर तो मोठा दक्षाने मांडलेला यज्ञ आहे. नंतर त्या यज्ञात काय झालेलं आहे, आताच सतीने काय केलेलं आहे, आपलं देह सोडलेला आहे स्वतः अग्नी प्रकट करून. आणि ते बघून जे शिवजींचे सेवक आहेत ते रागारागाने सगळं नष्ट करायला पुढे येत आहेत. आणि ते येत आहेत हे बघून, मी पण डोळे मिटूनच बोलतेय बरं का, ते येत आहेत बघून जे आपले भृगुमुनी आहेत, जे दक्षाचे भाऊ, ते यज्ञातले ब्राह्मण, त्यांनी काय केलं, लगेचच काय केलं, एक यजुर्वेदातला यज्ञ म्हटला आणि आहुती टाकली आणि ऋभू नावाचे सहस्रावधी देव प्रकट केले. आता हे देव प्रकट झाले, एका क्षणात झालं, ताबडतोब झालं. अजून हे जे शंकरांचे जे सेवक आहेत ते काही यज्ञस्थळापर्यंत म्हणजे यज्ञ नाश करायला अजून पोचले नव्हते, तेवढ्यात काय झालेले आहेत, हे देव प्रकट झालेत. त्या देवाने प्रकट झाल्यावर काय केलं, असं प्रचंड मोठं यज्ञ असतं, त्यातले काय केलं त्यांनी, फटाफट अशी जळती काष्ट म्हणजे लाकडं उचलली आणि ते काय केले, सर्व हे जे शिवजींचे सेवक होते त्यांच्यावर धावून गेले. ठीक आहे. जेव्हा आपण अशा लीला ऐकतो ना, तेव्हा आपल्याला त्या डोळे मिटून अशा व्हिज्युअलाइज करायच्या असतात, म्हणजे त्या बघण्याचा प्रयत्न करायचा असतो. ठीक आहे.
तर हे असं, नाहीतर काय आहे, आपण ते ऐकतो आणि ऐकता ऐकता कुठेतरी गायब होऊन जातं मन आपलं. त्यामुळे हे असं ऐकलं ना की आपल्या लक्षात पण राहतं. तर आता काय झालेलं आहे, त्यांनी सगळे जे देव ऋभुदेव झाले त्यांनी अर्धवट जळालेली काष्ट, काष्ट म्हणजे लाकूड, त्यांनी भूत आणि गुह्यक हे दोन्ही कोण आहेत, शिवजींचे सेवक आहेत, त्यांच्यावर आक्रमण केलं लाकडं घेऊन अर्धवट जळलेली. तेव्हा सतीचे हे सर्व रक्षक होते जे ते भिन्न भिन्न दिशांना पळत सुटले. एवढे सर्व बाजूने देव हे जे आले ऋभू नावाचे, त्यांना बघून काय झालं, हे सगळे रक्षक होते शिवजींचे, ते घाबरले आणि भिन्न भिन्न विविध दिशांना पळाले आणि दिसेनासे झाले. हे केवळ ब्रह्मतेज अर्थात ब्राह्मणी सामर्थ्यामुळे शक्य झाले. हे कशामुळे शक्य झालं, जे भृगुमुनींचं ब्रह्मतेज होतं, ब्राह्मणाचं तेज होतं, ब्राह्मणाची जी शक्ती होती, वेदांचे जे मंत्र होते, जे ते आहुती होती, आणि ते त्याच्यामुळे काय झालं, हे सगळं शक्य झालं. तर हे याला म्हटलंय की ब्राह्मण सामर्थ्य, ब्रह्मतेज. जरा 34वा श्लोक बघितला तर शेवटचा शब्द आहे हे सगळं झालं ब्रह्मतेजसा, म्हणजे काय, ब्राह्मणत्वाच्या सामर्थ्यामुळे हे शक्य झालं. तात्पर्य, या श्लोकामध्ये योजिलेला ब्रह्मतेजसा हा शब्द महत्वपूर्ण आहे. त्या काळी म्हणजे हा जेव्हा यज्ञ झाला होता त्यावेळच्या गोष्टीचा आहे. त्या काळी ब्राह्मण इतके सामर्थ्यशाली होते की केवळ इच्छेने आणि वैदिक मंत्रोच्चारणाने ते आश्चर्यकारक परिणाम साध्य करू शकत होते. किती सामर्थ्यशाली होते, फक्त इच्छेने पण ते करायचे आणि वैदिक मंत्रोच्चारणाने पण काय करायचे, आश्चर्यकारक परिणाम साध्य करू शकत होते. तथापि, परंतु काय प्रभुपाद म्हणतात, तथापि म्हणजे परंतु अधःपतनाच्या वर्तमान काळात, अधःपतनाचं वर्तमान काळ म्हणजे काय, आता कलियुग आहे त्याच्याबद्दल म्हणताय. या काळामध्ये अधःपतन का, कारण इथे कोणीच कसलेच नियम पाळत नाही, म्हणून काय झालेलं आहे, अधःपतित हे असं कलियुग म्हटलं जातं. त्यात काय झालेलं आहे, ब्राह्मण अस्तित्वातच नाहीत. कारण कोणतेही जे लोक म्हणतात आम्ही ब्राह्मण आहोत, पण आपण जे ब्राह्मणाचे गुण पाहिले ते गुण कोणातही दिसत नाहीत. म्हणून तेवढ्या सामर्थ्यशाली असे कोणी ब्राह्मण आता अस्तित्वात नाहीत. तर इथे दिलंय पंचरात्रिक पद्धतीनुसार या युगातील संपूर्ण मानव समाज शूद्रांनी बनलेला आहे. पंचरात्रिक हे कोणी लिहिलंय माहिती का हा ग्रंथ? नारद मुनींनी लिहिलेला आहे. नारद मुनींनी 5 दिवसामध्ये हा जो ग्रंथ लिहिलाय म्हणून पंचरात्रिक ग्रंथ म्हणतात त्याला. तर त्या ग्रंथामध्ये अशी माहिती दिली आहे की आपण मंदिरांमध्ये कशी सागर संगीत व्यवस्थित सगळी पूजा केली जाते खूप नियमांनी, ते सगळं दिलेलं आहे. आणि भागवत विधी असा एक पंचरात्रिका विधी असतो जो मंदिरांमध्ये मोठ्या सागर संगीत पूजा होतात नियमानुसार, त्याला म्हटलं जातं. आणि एक भागवत विधी आहे. भागवत विधी म्हणजे काय, आपण जी 9 भक्ती करतो, श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, हे सगळं करून जे भक्ती करतो त्याला भागवत विधी म्हणतात. तर इथे पंचरात्रिक विधीनुसार काय म्हटलंय, या युगातील संपूर्ण मानव समाज शूद्रांनी बनलेला आहे. म्हणजे काय, कलो शूद्र संभवात, कलियुगात सगळेच कसे आहेत, शूद्र आहेत. कारण ब्राह्मणी संस्कृती नष्टच झालेली आहे. ब्राह्मणी संस्कृती काय आता कुठेही दिसत नाही. तथापि एखाद्याने जर कृष्ण भावनेचे ज्ञान अवगत केल्याची लक्षणे प्रकट केली तर वैष्णव स्मृतिशास्त्रांच्या मते त्याचा, म्हणजे कोणाचा, ज्यांनी कृष्ण भावनेचे ज्ञान अवगत केले आहे त्याचा भावी ब्राह्मण म्हणून स्वीकार करण्यात यावा आणि त्याला सर्वोच्च पूर्णत्व प्राप्त करता यावे, यासाठी सर्व सुविधा प्रदान करण्यात याव्यात. इथे काय प्रभुपाद सांगतायत की पंचरात्रिक विधीनुसार सांगितलं की इथे तर सगळे शूद्रच आहेत कलियुगात. पण जर काय केलं, एखाद्याने कृष्ण भावना भावित होण्याचं जे ज्ञान आहे ते स्वीकारलं, अवगत केलं, म्हणजे त्याच्यात तो पारंगत झाला, अवगत केल्याची लक्षणं प्रकट केली, तर काय म्हटलं जातं, खूप तो एकदम व्यवस्थित भक्ती करायला लागला. तर वैष्णव स्मृतिशास्त्र काय म्हणतं की असा जो व्यक्ती आहे कृष्ण भावना भावित
त्याचा ब्राह्मण म्हणून भावी ब्राह्मण म्हणजे आता तो पुढे ब्राह्मण होणार. ब्राह्मण म्हणजे काय? ब्रह्मजाती जानाती इति ब्राह्मण, ज्याला भगवंतांबद्दल ज्ञान आहे, मी कोण आहे, भगवंत कोण आहे, त्यांच्यामध्ये संबंध काय आणि त्याची भक्ती कशी करावी हे सगळं जाणणारा असं त्याला स्वीकारावं. आणि पुढे त्याला सर्वोच्च पूर्णत्व म्हणजे काय? भक्तीत त्याला खूप पुढे प्रगती आध्यात्मिक करता यावी यासाठी सर्व सुविधा देण्यात याव्या असं लिहिलेलं आहे. कशात लिहिलेलं आहे? वैष्णव स्मृती शास्त्रात. श्री चैतन्य महाप्रभूंची सर्वात उदार देणगी ही आहे की मनुष्याने जर केवळ हरे कृष्ण महामंत्राचा जप करण्याची प्रक्रिया आचरणात आणली तर त्याला या अधपतित युगातही म्हणजेच कलियुगातही जीवनाचे परमोच्च पूर्णत्व प्राप्त होऊ शकते. कारण हा जप आत्मसाक्षात्कारातील सर्व कार्यांची पूर्तता करण्यास समर्थ आहे. चैतन्य महाप्रभू काय म्हणतात की या कलियुगासाठी सर्वात कोणतं मोठं यज्ञ आहे? हरिनाम संकीर्तन यज्ञ. हरे कृष्ण महामंत्राचा जप करायचं याची प्रक्रिया आचरणात आणली तर काय होऊ शकतो? मनुष्य या कलियुगात सुद्धा काय होऊ शकतो? भक्ती प्राप्त करू शकतो आणि भगवंतांची भक्ती करून जीवनाचं परमोच्च पूर्णत्व कृष्ण प्रेम आहे ते प्राप्त करू शकतो. का? कारण हा जो हरिनाम संकीर्तनाचा हरे कृष्ण महामंत्राचा जप आहे तो कसा आहे? आत्मसाक्षात्कारातील सर्व कार्यांची पूर्तता करण्यास समर्थ आहे. आत्मसाक्षात्काराचा सर्व कार्य म्हणजे काय? आत्मसाक्षात्कार म्हणजे काय? कोण सांगेल? हरी बोल. मी कोण आहे? मी आत्मा आहे. भगवंत माझे परमपिता आहेत आणि माझा त्यांचा संबंध काय? ते पिता आणि त्यांचं मी मूल आहे, मी सेवक आहे त्यांचा. हे संबंध ज्ञान. मग अभिधेय काय? अभिधेय म्हणजे काय करायचं? एवढा संबंध कळल्यावर भक्ती कशी करायची? काय काय करतो आपण भक्तीत? जप करतो, नियमांचं पालन करतो, भोग लावतो, विविध आता उत्सव साजरे करतो. कालच उत्सव साजरा केला. एकादशीचं पालन करतो. असे सगळे भक्तिमय कार्य करतो. श्रवणम कीर्तनम सगळं करतो. ग्रंथांचं वाचन, भक्तांचा संग हे सगळं जेव्हा करतो आपण तेव्हा काय होतं? आत्मसाक्षात्कारातील सर्व कार्ये आपोआप पार पडतात. म्हणजे काय? आपण हे जेव्हा ABCD म्हणतो ना की काय आपल्याला दिलेलं आहे? भक्ती सगळं. A म्हणजे काय? असोसिएशन, भक्तांचा संघ करतो. B म्हणजे काय? बुक्स, ग्रंथांचं वाचन करतो आध्यात्मिक. C म्हणजे जप करतो. D म्हणजे काय? एकतर धामात जातो, धामांना काय देतो? विजिट, स्थळांकडे म्हणजे वेगवेगळ्या धामान यात्रा करतो. किंवा D म्हणजे डाएट पण आहे. डाएट म्हणजे काय? कृष्ण प्रसादम खातो. D म्हणजे डेटी पण आहे. म्हणजे काय? भगवंतांच्या अर्चविग्रहांचं पूजन करतो. अर्चविग्रह घरी नसेल तर अर्चविग्रहांचा फोटोचं पूजन करतो. तुळशी माळणीचं पूजन करतो. हे सगळं काय आहे? हे सगळे विधी आहेत. आणि मग त्यांनी काय होतं? सर्वश्रेष्ठ म्हणजे संबंध, अभिधेय आणि प्रयोजन. प्रयोजन म्हणजे काय? हे सगळं करण्याचं कृष्णप्रेम प्राप्त होत. हे सगळ्या ह्याच्यात काय होत जातं? हा जप हा महत्वाचा दुवा आहे ह्याच्यात. ठीक आहे. त्यामुळे हरे कृष्ण महामंत्र हा खूप मौल्यवान आहे. त्यामुळे असं नाही म्हणायचं की हे यज्ञ आपल्याला करता आले तर आपण अचाट कार्य केली असती. नाही. आपल्या कलियुगासाठी कोणता मंत्र दिला आहे? हरे कृष्ण महामंत्र दिलेला आहे आणि त्यानेच आपण मनुष्य जीवनाचं परमोच्च पूर्णत्व प्राप्त करू शकतो. ठीक आहे. तर शेवटी जसं प्रत्येक अध्यायाच्या शेवटी प्रभुपाद लिहितात तसं अशा रीतीने श्रीमद भागवतमच्या 4थ्या स्कंदातील मग प्रभुपाद त्या अध्यायाचं नाव लिहितात सतीचा देहत्याग नामक 4थ्या अध्यायावरील भक्तिवेदांत तात्पर्य संपन्न.